तळल्यानंतर कढईत पण मावणार नाही इतका जबरदस्त फुललेला पोह्याचा पापड तुम्ही आता बघू शकता। किती छान असा पापड फुललेला आहे हे बघा, मस्त एकदम चौपट अगदी मस्त असे फुलणारे पापड हे तयार झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पोह्यांपासून असे चौपट फुलणारे पापड कसे करायचे ते दाखवलेलं आहे। नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे। तळण्या अगोदर आणि तळल्यानंतरचा पापड तुम्ही इथं बघू शकता, बरोबर चौपट फुललेला हा पापड आहे हे बघा। आणि खूप छान असे हे पापड तयार होतात आणि झटकेपट असे पापड तयार होतात, त्यांना खूप पूर्वतयारी खूप करायची आहे असं काही नाही आहे। पटापट हे अगदी मस्त असे पापड तयार होतात। चवीला तर विचारूच नका, खूप भन्नाट आणि खूप छान असे हे पापड लागतात। मस्त असे बघा तळल्यानंतर केवढे फुललेले असे पापड आहेत बघू शकता तुम्ही। कढईतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर हे पापड तळायचे। मस्त एकदम मस्त मोठाच्या मोठा पापड तळून तयार होतो आणि जराही तेलकट होत नाही बघू शकता तुम्ही, अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त असे आपले हे पापड तयार होतात। तर आपण जे रेग्युलर पोहे खातो, कांदा पोहे खातो, त्याच्यापासूनच आपण हे पापड तयार केलेले आहेत। पण पापड बघू शकता तुम्ही किती अप्रतिम झालेले आहेत, मस्त एकदम। तळल्यानंतर सुद्धा बघू शकता केवढा मोठा पापड झालेला आहे आणि तळण्या अगोदरचा पण पापड बघू शकता किती छान झालेला आहे। मस्त परफेक्ट असे हे आपले पापड, पोह्याचे पापड तयार झालेले आहेत बघू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी डिटेलमध्ये समजावून सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला तर आता ही रेसिपी बघूया। तर याच्यासाठी मी हे अर्धा किलो कांदा पोहे घेतलेले आहेत। पोहे नीट निवडून वगैरे घ्यायचे, चाळून घ्यायचे आणि नंतर ते आपल्याला हलके गरम करून घ्यायचे आहेत हे बघा। तर कढईमध्ये मी हे पोहे घेतलेले आहेत, थोड्या दोन बॅचमध्ये मी हे भाजून घेतलेले आहेत। पोहे थोडे जास्त आहेत म्हणून, आणि आपल्याला हे चांगले हलके गरम करून घ्यायचे, जास्त गरम करायचे नाहीत किंवा जास्त फुलवायचे वगैरे असं काही नाही आहे, फक्त हलके गरम करून घ्यायचे, थोडेसे कुरकुरीत आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हे असे भाजायचे नसतील तर तुम्ही कडक उन्हामध्ये सुद्धा हे वाळवून घेऊ शकता हे बघा। पोहे भाजून झालेले आहेत हे बघा, थोडेसे क्रिस्पी झालेले आहेत। आता मी गॅसची फ्लेम बंद करून हे पोहे काढून घेतलेले आहेत आणि हे छान अगदी थंड करून घ्यायचे हे बघा। पोहे पूर्ण गार झालेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या जारमध्ये मी हे पोहे घातलेले आहेत आणि एकदम बारीक मी यांची पावडर करून घेतलेली आहे। पोह्याचं मस्त असं बारीक असं पीठ करून घ्यायचं। तुम्ही हे घरघंटी किंवा गिरणीवरनं सुद्धा जास्त प्रमाणात असेल तर करून घेऊ शकता। तर मस्त असं बारीक असं पीठ हे तयार झालेलं आहे, ते मी चाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यात एखादा कुठला जाडसर कण राहिला असेल तर तो वेगळा होईल। तर पोहे हे पीठ आहे, पोह्याचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे। मस्त असं एकदम बारीक असं फाईन असं पोह्याचं पीठ आपल्याला इथं मिळालेलं आहे, परफेक्ट। तर आता याच्यापैकी मी फक्त 1 कप हे पीठ घेणार आहे। या 1 कप पिठाचे आता पोहे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। 1 कप मी व्यवस्थित गच्च भरून पीठ घेतलेलं आहे। तर याच्यासाठी लागणारं हे साहित्य बघा, इथं अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे। हे प्रमाण आहे ते फार परफेक्ट आहे। अर्धा चमचा हा पापड खार आहे। मिठाचं आणि पापडाचं प्रमाण इथं हे परफेक्ट आहे 1 कप पिठासाठी। 1 चमचा मी इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून, आणि 1 टीस्पून मी इथं जिरा आणि ओवा हे थोडंसं गरम करून घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आणि त्याची ही जाडसर अशी पावडर मी इथं वापरलेली आहे। मिरचीचं आणि ओवा आणि जिऱ्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता पाण्याचं प्रमाण बघूया। तर 1 कप पिठासाठी मी इथं 1.25 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 1 कप आणि पुन्हा पाव कप, तर एवढं पाणी मी इथं घेतलेलं आहे। आता हे जे काढून ठेवलेलं सगळं साहित्य आहे ते पाण्यामध्ये घालूया। हे बघा सगळं साहित्य मी पाण्यामध्ये घातलेलं आहे। इथं मिठाचं आणि पापड खाराचं प्रमाण हे मात्र परफेक्ट घ्यायचं आहे, बाकीचे आणि पाण्याचं प्रमाण हे तीन गोष्टींचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट पाहिजे। बाकीचे जिन्नस आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता। आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि या पाण्याला मस्त अशी उकळी येऊ दिलेली आहे। ही बघा छान अगदी उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि हे जे पीठ आहे ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि नंतर मग ह्या पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ते मी मस्त असं एकत्र करून घेतलेलं आहे। आपला काबिलता आहे त्याची जी टोकाकडची बाजू आहे तर त्या बाजूने मी हे पीठ आहे ते छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरी चालेल,
आणि मस्त असं हे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पीठ, बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर पाणी कमी वाटलं तर थोडंसं तुम्ही इथं 2 ते 3 चमचे गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि याला एक 5 मिनिटासाठी मी झाकण लावून ठेवून तसंच दिलेलं आहे। गॅसची फ्लेम बंद आहे। एक 5 मिनिटं झालेली आहेत। एक मलमलचा कपडा मी घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही सुती कपडा घेऊ शकता किंवा एखादी पॉलिथिनची बॅग पण घेऊ शकता, पण पीठ गरम आहे म्हणून मी इथं कपडा वापरलेला आहे। आणि आता आपल्याला हे गरम गरमच पीठ पटपट मळून घ्यायचं आहे। हे बघा, पटापट आपल्याला हे पीठ छान अगदी मळून घ्यायचं आहे। कपड्यामध्ये एवढं ते आपला कपडा वापरल्यामुळे आपल्याला जास्त ते हातांना चटके वगैरे बसत नाहीत। तर छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। गरम आहे म्हणून मी इथं कॉटनचा कपडा वापरलेला आहे। काही जण इथं पॉलिथिनची बॅग पण वापरतात। जाडसर पॉलिथिनच्या बॅगमध्ये घालून सुद्धा तुम्ही हे छान मस्त असं मळून घेऊ शकता। तर आता हे छान अगदी मी कपड्यामध्ये हे करून मस्त असं मळून घेतलेलं आहे। पीठ मळणं ही फार महत्त्वाची स्टेप आहे या पापडांमध्ये। तुम्ही जेवढं चांगलं मळून घ्याल तेवढे तुमचे पापड हे खूप छान होणार आहेत। तर आता मी हे कपड्यामधनं पीठ बाहेर काढलेलं आहे। कपडा वापरल्यामुळे थोडंसं पीठ आहे ते कपड्याला चिकटतं, प्लास्टिकच्या बॅगमध्ये मात्र हे चिकटणार नाही। आणि आता हे पुन्हा मळून घेतलेलं आहे। हाताला सोसेल इतपतच हे गरम आहे। हे गरम गरमच पीठ आपल्याला छान अगदी मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढे जास्त हे मळून घ्याल ना तेवढे पापड खूप सुरेख होणार आहेत। तर हे बघा, पीठ मी मस्त असं मळून घेतलेलं आहे, परफेक्ट। आणि आता मी याचे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला आता केवढ्या साईजचे पापड हवे आहेत त्या प्रमाणात तुम्हाला इथं गोळे करून घ्यायचे आहेत। एक छोटा लिंबाच्या आकारा एवढे मी इथं गोळे करून घेतलेले आहेत आणि तो चपटा करून घेतलेला आहे। हे बघा, परफेक्ट मस्त असे पोह्याचे पापड तयार होतात। नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला फक्त पाण्याचं प्रमाण जर कमी वाटलं तर 2 ते 3 चमचे तुम्ही गरम पाणी इथं ॲड करून हे पीठ मळू शकता। तर हे बघा, मी असे मस्त असे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजच्या आकारामध्ये तुम्ही इथे हे गोळे करून घेऊ शकता, परफेक्ट। चला आता पापड कसे लाटायचे ते बघूया। तर त्याच्या आधी जे उरलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। गरम गरम ते पीठ राहील, जेवढं गरम राहील तेवढे आपल्याला पापड लाटायला सोपे पडतील। तर आता पापड कसे लाटायचे ते बघूया। तर इथं मी ह्या 2 प्लास्टिकच्या शीट घेतलेल्या आहेत, हे बघा। आणि त्याच्यावरती गोळा ठेवून आणि दुसरी प्लास्टिकची शीट त्याच्यावरती ठेवून आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। इथं आपण तेलाचा जराही वापर केलेला नाही आहे, थेंबरसुद्धा मी इथं तेल वापरलेलं नाही आहे, हे बघा। आणि आपल्याला हे आता लाटण्याने व्यवस्थित मस्त असे पातळ असे जे पापड आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। लाटणं पाटी सरकवत आपल्याला छान असा हा पापड आहे तो लाटून घ्यायचा आहे, मस्त असा पातळसर। बघू शकता तुम्ही, मी दाखवते त्याप्रमाणे लाटणं असं पाटी घेऊन त्याला पाटी लाटून आपल्याला हा मस्त असा पापड जो आहे तो लाटून घ्यायचा आहे, परफेक्ट। हे बघा, परफेक्ट मस्त असा पापड लाटून झालेला आहे। आता वरची जी शीट आहे ती काढून घ्यायची आहे आणि ही जी खालची शीट आहे तुम्ही तुम्हाला जिथं वाळवत असाल ज्या पॉलिथिनच्या बॅगवर तिथं सरळ डायरेक्ट टाकून हा पापड जो आहे तो त्याच्यावर मोकळा करून वाळत ठेवायचा आहे। तर दुसरी पद्धत आहे, थोडंसं जे पोह्याचं पीठ होतं तेच मी ठेवलेलं होतं तर ते ठेवून आपल्याला पोळपाटावर हा पापड आहे तो लाटून घ्यायचा आहे। समजा तुमच्याकडे पोह्याचं पीठ उरलेलं नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ इथं वापरलं तरी चालेल। आणि मस्त असे पातळ असे हे पोळपाटावर आपल्याला पीठ लावून पापड जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, हा पण पापड एकदम मस्त झालेला आहे। मस्त असा पातळसर पापड लाटून घ्यायचा आहे। आणि पहिला एक दिवस हे पापड घरातच वाळवायचे आहेत, आलटून पालटून वाळवायचे आहेत, म्हणजे ते वाकडे तिकडे होणार नाही आहेत। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही हे उन्हामध्ये 1-2 तासासाठी ठेवू शकता आणि मस्त असे एकदम कडकडीत असे छान पापड तयार होतात। तर बघू शकता पापड वाळवून झालेले आहेत, मस्त एकदम असे पापड तयार झालेले आहेत। तर 1 कप पिठामध्ये जवळजवळ 15 ते 16 पापड तयार होतात, परफेक्ट मस्त शाईन आलेली आहे पापडांना। बघू शकता मस्त असा पापड तयार झालेला आहे,
एकदम परफेक्ट, जराही चिटकत वगैरे नाही ते पापड, एकदम मस्त असे पापड तयार होतात. तर बघू शकता किती छान एकदम मस्त असे आपले हे पोह्याचे पापड तयार झालेले आहेत. मस्त एकदम खायला पण रुचकर, एकदा केलात की वर्ष 2 वर्ष आरामात राहतील इतके सुंदर असे हे पापड तयार होतात आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये आणि झटकेपट तयार होणारी अशी ही पापडाची रेसिपी आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.